नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागात तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आहे गुरुवार, त्यानिमित्तानं आपली पहिली रांगोळी तुम्ही बघू शकता. खूप सोपी, सुंदर देवघरात काढण्यासारखी रांगोळी ही. आणि आजच्या भागात आपण 4 रांगोळ्या ट्राय केलेल्या आहेत. तर तुम्ही 4ही रांगोळ्या नक्की काढून बघा. आणि जर तुम्हाला रांगोळ्या आवडल्या तर लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळं आपल्याला फ्री आहे सबस्क्राईब करणे. अजून सगळं फ्री त्यामुळे कुठलीही कंजूसी करू नका तुम्ही सबस्क्राईब वगैरे करायला आणि लाईक करायला, कमेंट करायला. तर बघू शकता तुम्ही, मी अशी म्हणजे स्टेन्सिल आहे ना आपली स्वामी समर्थांच्या नावाची, त्याचा वापर करून ते नाव काढून घेतलं आणि दोन्ही बाजूला पट्टीच्या साहाय्याने 2 उभ्या रेषा दिल्या आणि त्याला बोटाच्या साहाय्याने डिझाईन करून घेतली. आपण याआधी बॉर्डर रांगोळ्या काढलेल्या आहेत ना, त्याचाच मी इथं वापर केलेला आहे. तुम्ही बघू शकता. झाली पण इतक्यात रांगोळी. 2 मिनिटाच्या आत होणारी रांगोळी ही. काहीच अवघड नाही. आणि देवघरासमोर किंवा तुळशीसमोर काढा ही रांगोळी तुम्ही. तर ह्या 4ही रांगोळ्या नक्की बघा मैत्रिणींनो. पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला ईच अँड एव्हरी स्टेप लक्षात येईल. कुठेही तुम्ही अडखळणार नाही. आणि आपलं चॅनल तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला पण सबस्क्राईब करायला सांगा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आपले, म्हणजे आपली ही कला सगळ्यांपर्यंत पोहोचेल. आपल्या भारताबाहेरही आपली ही कला गेली पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. आणि बघू शकता तुम्ही आपली ही दुसरी रांगोळी. ती 2 चौकोन काढलेत, एकात एक चौकोन काढले आणि बाजूने व्हाईट कलर भरते मी. तर तुम्हाला एक सांगायचं आहे मला की ना, तुम्ही रोज रांगोळीची प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला रांगोळी काढता येईल, कुठेही अडखळणार नाही तुम्ही. रांगोळी येत नाही म्हणून तुम्ही सोडून देऊ नका मैत्रिणींनो. तर नक्की ट्राय करत राहा. छोटी का होईना गोल. आदल्या दिवशी रेषा काढून बघा 2-3, दुसऱ्या दिवशी सर्कल काढून बघा, तिसऱ्या दिवशी चौकोन काढून बघा, नक्की येईल. आणि हे सगळे प्रॅक्टिस झाली की काही दिवसांनी तुम्हाला मोठी रांगोळी काढता येईल. म्हणजे नाही का, सगळ्या शेप्सचा आकार, म्हणजे सगळे जे आकार आहे त्यांचा वापर करून एक मोठी रांगोळी काढता येईल. त्याच्यामुळे कधीच असं आपला असं लूज नाही व्हायचं. म्हणजे आपला जो कॉन्फिडन्स लेवल आहे ना, ती कधी पण चांगली ठेवायची, की येईल आपल्याला, येईल असंच म्हणायचं. आणि ट्राय करत राहायचं. आपण आपल्या पद्धतीने आपले प्रयत्न करत राहायचे. एक दिवस भरपूर आपल्याला म्हणजे यश भेटेल. आणि नक्की तुम्हाला पण रांगोळ्या येतील. जर कोणाला येत नसेल त्यांच्यासाठी सांगते मी. तर ही कला आहे, प्रत्येकाला वाटतं की आपल्याला यायला पाहिजे. तर तुम्ही रोज रांगोळ्या ट्राय करा. प्रॅक्टिस होऊन बरोबर येईल. तर म्हणजे आपल्याला बघा, रोज किती रांगोळ्या काढायच्या, एक देवासमोर, एक तुळशीसमोर आणि एक दारासमोर. या 3 रांगोळ्या, रोज 3 रांगोळ्या जरी छोट्या छोट्या काढल्या तरी तुमची रोजची प्रॅक्टिस होते. एका महिन्याच्या आत तर तुम्हाला रांगोळी, 15 दिवसाच्या आत रांगोळी शिकायला भेटून जाईल. आणि आपला व्हिडिओ आहेच, आपले व्हिडिओ बघत जा तुम्ही. मी कशी रेष काढते, कशी थेंब काढते, कसे कलर भरते, ते सगळं बघत जा. जर वाटत असेल की तुम्हाला रांगोळी शिकायची, आपण ती पण सिरीज चालू करू पूर्ण बेसिकपासून. मला तसं कमेंटमध्ये सांगा की आम्हाला म्हणजे पाहिजे बेसिकपासून रांगोळी कशी काढायची ते शिकवा. मी नक्की शिकवेल तुम्हाला. जास्तीत जास्त कमेंट करा त्यासाठी. आपण नक्की ट्राय करू तो पण एक भाग, म्हणजे एक सिरीज तयार करू आपण. आता ही आपली रोजच्या रांगोळींची सिरीज चालू आहे. रोज सकाळी कशा रांगोळ्या काढायच्या, छोट्या छोट्या पटकन होणाऱ्या, घाईघाईत कशा रांगोळ्या काढल्या जातात, त्या सगळं आपण हे बघतोय सध्या. तर बघू शकता आपली ही पुढची रांगोळी. आज मी 3 कलर वापरले. म्हटलं रोज काय ना, लाल आणि पिवळाचा कलर वापरायचा, त्यामुळे मी आज पिस्ता कलर वापरला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसरे पण कलर वापरू शकता, तुम्हाला जे आवडतात ते कलर. असे 4ही बाजूने 3-3 टिंब टाकून घेतलेत. खूप सोप्या आणि सुंदर रांगोळ्या आहे, कोणालाही जमतील. आणि नाही जमल्या तर रोज प्रॅक्टिस करा, नक्की जमेल. असं हताश होऊन नाही जायचं कुठल्याच गोष्टीसाठी. रांगोळी ती नक्कीच येणार, आज नाही तर उद्या नक्कीच. आज नाही येणार, उद्या नाही येणार, 2-4 दिवसांत येईल, 1 महिन्याने तर येईल, 2 महिन्यांनी तर येईल, नक्कीच येईल. त्यामुळे एवढं टेन्शन नाही घ्यायचं. म्हणजे मला माहिती आहे की आपल्याला पण असं समजा आपल्याला एखादी गोष्ट येत नाही बघा, मग आणि जर जी समोरच्याला येत असेल किंवा दुसऱ्यांना येत असेल, आपल्याला पण थोडं मनात वाटतं ना, अरे यार आपल्याला येत नाही हे, आपल्याला पण आलं असतं तर किती भारी झालं असतं.
वाटतंच आता माणसाला तसं, पण काही नाही, एकदा प्रॅक्टिस होईल तर बरोबर रांगोळी शिकाल तुम्ही. तुम्ही मला उद्या कमेंट करून सांगाल की ताई आम्हाला रांगोळी यायला लागली असं तसं, आणि तशी कमेंट आलीच पाहिजे. तेच माझ्या कामाची पोचपावती राहील की माझ्याकडनं कोणीतरी काहीतरी शिकतंय असं. खूप छान वाटेल मला ऐकायला. बघू शकता आपली ही रांगोळी पण किती सोपी सुंदर आहे. 4 कलरचं कॉम्बिनेशन वापरलं आहे. व्हाईट कलर, लाल, पिवळा आणि पिस्ता कलर. पिस्ता म्हणजे थोडासा आकाशीसर आणि ग्रीनिश कलर आहे. बघू शकता आपली रांगोळी झाली आहे. तिसरी रांगोळी. आणि आता ही शेवटची जी रांगोळी आहे ती बघा. इथे काय झालं होतं, तो कॅमेराची थोडा अँगल चेंज झाला, म्हणजे मी व्हिडिओ शूट करताना, आणि मी जेव्हा अपलोड करायला घेतला तेव्हा लक्षात आलं, अरे यार हे थोडं चुकीचं झालं. पण जाऊ द्या, मेन काय आपल्याला रांगोळी आणि ती दिसते ना, छोटी का होईना दिसते छोटं. पण बघू शकता तुम्ही, छान ही रांगोळी मला आवडली आजच्या भागातली. ही आणि म्हणजे तशा सर्वच छान आहे, पण ही सगळ्यात जास्त आवडली होती मला. तुम्हाला कुठली रांगोळी आवडली ते पण मला कमेंट करून सांगा. तसं मी कम्युनिटी पोस्टमध्ये तर टाकणारच आहे कुठली रांगोळी आवडली, आणि तुम्ही तिथे पण चूज करू शकता तुम्हाला कुठली आवडली. आणि रोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होतो. जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगते मी. तर रोज दुपारी 1 वाजता व्हिडिओ बघा. आणि नंतर शॉर्ट व्हिडिओ पण आपले असतात चॅनलवर. पण शॉर्ट व्हिडिओमध्ये एवढं डिटेलमध्ये नाही राहत, तसं लाँग व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सगळं स्टेप्स असतात. तर तुम्ही बघू शकता दररोज. जर नोटिफिकेशन नाही आले तर तुम्ही डायरेक्ट चॅनलवर जायचं, तिथूनही व्हिडिओ बघू शकता. आणि कमेंट करायला विसरू नका. आपलं चॅनल जास्तीत जास्त शेअर करा आणि रांगोळ्या नक्की ट्राय करत राहा. तुम्हाला पण येतील रांगोळ्या, आज ना उद्या येऊनच जाईल नक्कीच. चांदणी काढली मी आणि त्याला बाजूने 5-5 रेषा देऊन घेतलेल्या आहे कॉर्नरवर. चांदणी मी टिपक्यांचा वापर करून काढली आहे. डायरेक्ट पण काढता येते, पण ती रेष सरळ नाही येणार म्हणून मी टिपके काढलेत. तुम्ही हाताने पण डायरेक्ट काढू शकता. आणि बघा, ह्या रांगोळ्यांमध्ये जास्त मी काही टूल्स पण नाही वापरलेली. एकदम साध्या सोप्या सरळ पटकन होणाऱ्या रांगोळ्या. असा मोठा थेंब काढून घेतला आणि त्यामध्ये कलर भरणार आहे आपण. तुम्हाला मी याच्या आधी पण दाखवले की आपण काय म्हणता, झाकणाच्या मदतीने पण तो सर्कल गोल करू शकतो. बोटाच्या साहाय्याने पण येतो, पण कधी कधी बोटाच्या साहाय्याने वाकडा तिकडा होऊन जातो ना, म्हणून झाकणाच्या मदतीने पण तुम्ही करू शकता. फक्त थेंब आणि रेषांचा वापर काढून काढलेली ही रांगोळी. दुसरी काही डिझाईन नाही, अवघड नाही काही. जास्त कलरचं पण टेन्शन नाही, जास्त कलर वापरायचं टेन्शन नाही, काही नाही. ते भरपूर कलर आहे आपल्याकडे, पण आपण ते दिवाळी वगैरे असे सण आले का तेव्हा त्या रांगोळ्या बघणार आहोत. अशा पद्धतीने आपल्या रांगोळ्या सगळ्या काढून झाल्या आहेत. तर व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.